महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला। वंशज म्हणून आमच्यावर टीका करतात, मग महाशिव आघाडीतून शिव का काढलं? शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली आहे। हे शिवसेनेला कसं चालतं? अशा शब्दात उदयनराजेंनी सेनेवर वार केले। पुन्हा जर बिनबुडाची टीका केली तर गाठ आमच्याशी आहे, मग त्याचे परिणाम काय होतील हे मी आता सांगू शकणार नाही, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिलाय। जाणता राजा फक्त एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असा सणसणीत टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला। शिवसेनेवर उदयनराजेंनी आणखी काय टीका केली आहे बघूया। महाशिव आघाडी जेव्हा तुम्ही हे तुमचं आघाडी तुमचं राजकारण चुलीत गेलं, तुम्ही काय करायचं ते करा, मला त्याचे काय घेणं देणं नाही। मी आजपर्यंत केलं तर फक्त समाजकारण केलं। का महाशिव आघाडी शिव का काढून टाकलं? का काढलं? सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे महाराजांचा विसर करायचा, ही कुठली पद्धत आहे? शिववाडा हे वाडा, अरे शिवाजी महाराजांना काय आदराचं स्थान जेव्हा आपण ठेवतो प्रत्येकाच्या अंतःकरणात, जेव्हा आपण म्हणतो तुम्ही आहात, तुम्ही वडापावला ह्याला। आणि मला खरं तर काय करायचं, मला खरंच म्हणजे काय बोलू, काय काढून टाका ना नाव, शिवसेना काढून टाका। ठाकरे सेना करून टाका, काय प्रॉब्लेम? काय सरकार तुमचे, तुम्ही कराल ती पूर्व दिशा ना। मला पण बघायचंय ज्यावेळेस तुम्ही नाव बदलाल त्यावेळेस किती ह्या महाराष्ट्रातले भूमीतले तरुण जे लोक आहेत, ही किती तुमच्याबरोबर राहणार। त्यावेळेस आपण दादरला मोठं आवाढव्य मोठं भवन आहे, शिवसेना भवन, वाटलं होतं। चित्र बघा, महाराज कुठे आहे आणि वरती कोण आहे खाली कोण आहे ते बघा। हे इथं पाहिजे होते आणि हे इथं पाहिजे होते, उत्तर तर दिलं पाहिजे ना। वंशज म्हणून तुम्ही आमच्यावर सारखी टीका करता। काय केलं? काय केलं आम्ही, मला सांगा। तर उदयनराजे आणि जाणता राजाबद्दल काय म्हणाले आणि त्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय उत्तर दिले बघूया। जाणता राजा म्हणून अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक जण उपमा देतात, जाणता राजा। जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहे, त्याचा सुद्धा मी निषेध करतो। जेव्हा तुम्ही कोणालाही जाणता राजा म्हणून उपमा देत असताना थोडंसं विचार करण्याची गरज आहे। होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच। हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजे शरद पवार। इथला पाणी प्रश्न, इथला शेतीचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, इथल्या नागरी वस्तीतले प्रश्न, इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्नांची मालिका सांगा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शरद पवार साहेबांकडे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात। आणि म्हणून काही जण सांगतात की ह्यांचीच करंगळी धरून आम्ही राजकारणात आलो। पंतप्रधान मोदी यांना आधुनिक छत्रपती शिवाजी महाराज म्हणणं काही चूक नाही, असं वादग्रस्त विधान केले भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी। जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाबद्दल आकांडतांडव होण्याचं काही कारण नाही, असंही ते म्हणाले। आताच कुठे या वादावर पडदा पडत होता, पण हाळवणकर यांच्या विधानामुळे आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे।
कार्यकर्ता या नात्याने मी या लेखकाचं समर्थन करतोय की मोदीजींची तुलना आधुनिक काळातली छत्रपती शिवाजी महाराज अशी तुलना करणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. हा शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांच्यासारखी युद्धनीती, शिवाजी महाराजांच्यासारखा जाणता राजा, भाजीच्या देठालाही हात लावायचे नाही अशी ताकीद आपल्या मराठमोळ्यांना त्या ठिकाणी होती. अजित पवारांची दादागिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्यानं काही महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेत आपणच या सरकारमध्ये दादा आहोत हे दाखवून दिलेलं आहे. वाडिया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणं, ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देणं आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून दिलाय. खरं तर आज वाडिया रुग्णालयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती, पण त्या आधीच अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत बैठक घेत रुग्णालयासाठी 46 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगत प्रश्न मार्गी लावला आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली आहे. तसंच अनेकदा सार्वजनिक ठिकाणांना होणारा वाद पाहता पवार यांनी ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देत त्यातही बाजी मारली आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभरामध्ये अजित पवारांनी कामाचा धडाका लावलेला आपल्याला पाहायला मिळाला, पण दुसऱ्याच्या खात्याचं काम सुद्धा अजित पवारांनीच करून टाकलंय. अगदी संदीप असंच म्हणावं लागेल, कारण हे सरकार स्थापन झाल्यापासून अजित पवार हे खूप धडाकेबाज पद्धतीने काम करतायत अशी चर्चा सुरू झाली होती आणि त्याची प्रचिती पहिल्यांदा आपल्याला आज पाहायला मिळते आहे. कारण अनेक महत्त्वाचे निर्णय अजित पवार यांनी घेतलेले आहेत. अजित पवार यांच्याकडे स्वतः वित्त आणि नियोजन ही दोनच खाती आहेत, पण उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतर देखील अनेक खात्यांचा विचार केलेला आहे. त्यातलं एक प्रमुख निर्णय म्हणजे ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देणं. त्यासोबतच वाडियाचा प्रश्न खरं तर उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात होता, पण शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन आणि त्यासाठी 46 कोटी रुपये देणार असं आश्वासन अजित पवार यांनी दिल्यामुळे तो देखील प्रश्न मार्गी लागलेला होता. आणि त्यासोबतच राज्यातली वाढती गुन्हेगारी, विशेषतः नागपूरमध्ये, खरं तर नागपूरचे अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत, असं असताना देखील तिकडच्या गुन्हेगारीला आळा घातला पाहिजे अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी दिलेल्या आहेत. एवढंच नाही तर सामाजिक न्याय विभाग जो खरं तर धनंजय मुंडे यांच्याकडे आहे, त्याच विभागाचा देखील एक निर्णय अजित पवार यांनी घेतला आणि राज्यभरात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांची केंद्र स्थापन करावी असे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच प्रशासनातला अनुभव आणि प्रशासनावरची अजित पवार यांची पकड ही दिसून येते. पुढच्या काळात अजित पवार यांची पकड अधिकाधिक घट्ट होणार याची परिस्थिती आजच्या दिवसाच्या निमित्ताने आलेली आहे. अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल. तर मी कुणावरही नाराज नाही. नाराजीबाबत काही जण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. सध्या मी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतोय. दरम्यान माझं मंत्रालयातील सर्व काम व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या घोळावर आज अखेर तोडगा निघालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज बैठक घेतली. तसं शर्मिला राज ठाकरे यांनी अजित पवारांशी चर्चा केली. राज्य सरकारचे थकीत 46 कोटी वाडिया रुग्णालयाला 2 दिवसात दिले जाणार आहे. तसंच पालिका आणि वाडिया रुग्णालयामध्ये नव्यानं करार करण्यात येणार आहे. कराराचा आराखडा येत्या 10 दिवसांमध्ये तयार केला जाणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा बैठक घेतील. या सगळ्या तोडग्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया. मला वाडिया बंद झालेलं चालणार नाही आणि वाडियासाठी जे पैसे लागतील, जे महापालिका आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे ते प्रायोरिटीमध्ये द्यावे. अजितदादांनी आज आम्हाला आश्वासन दिलंय की महापालिका 22 कोटी आणि स्टेट गव्हर्नमेंट 24 कोटी हे लगेच देणार आहेत 2 दिवसामध्ये. वाडिया आजपासून चालू राहणार आहे. हे माझ्यावर वाडियाचा स्टाफ आहे, त्यांनी सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि वाडिया बंद होणार नाही आणि ह्याच्या पुढे पण वाडियाला पैशाचा प्रॉब्लेम होणार नाही. तर यानंतर अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. तोडगा निघालेला आहे. तोडगा निघालेला आहे. तोडगा निघालेला आहे. आणि या वाडियाच्या प्रकरणामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात. सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आज अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका घेऊन कुठेही आडबुटेपणा न करता फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठी असलेलं वाडिया हॉस्पिटल हे तसंच टिकलं पाहिजे, ते तसंच रन झालं पाहिजे ह्या आणि त्यांनी चांगली भूमिका निभावून आज निर्णय दिला. 2016
ते 17चं जे बॅकलॉग होता त्याच्यातले पण 50% 24 करोड हे आपण आज म्हणजे त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की ते रिलीज करा. 22 करोड हे महापौर म्हणून मी आणि स्टँडिंग चेअरमन म्हणून यशवंत जाधव यांनी आम्ही दिलं आहे. त्यामुळे एकूण 46 करोड हे उद्याच्या उद्या त्यांच्या अकाउंटला जातील. नेत्यांची मुजोरी आपल्याला नवी नाही आहे, पण नव्यानं सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भावाच्या मुजोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कामगारांना बेदम मारहाण करत त्याचे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्या नगरसेवक कप्तान मलिकांमुळे मंत्री नवाब मलिक अडचणीत आले. मंत्री मलिकांच्या भावाची दादागिरी. कामगारांना जीवे मारण्याची धमकी. नगरसेवक मलिकांची मुजोरी कॅमेऱ्यात कैद. पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर जाके मारा करके चल. मंडळी, कामगारांच्या कानशिलात लगावणारी व्यक्ती स्वतः राष्ट्रवादीचा नगरसेवक असून राज्याच्या कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांचा भाऊ आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात रस्त्याचं काम सुरू असताना नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा एकदा बघा नगरसेवक महोदयांची दादागिरी. कप्तान मलिक कप्तान मलिक नगरसेवक आहे तिकडचे. कामरांना काम करत होतो ते वर्कआउट ऑर्डर मागतायत आणि मारले वगैरे आम्हाला. जा पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर चल. सामान वगैरे चल पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर जाके मारा करके चल. तेरी चल क्या कंप्लेंट कर ऑलरेडी. हाँ बता बता हाथ पैर काटा हुआ सर. मैं क्या बोल रहा हूँ जो आप बोल रहे हो. डंडा लाए बहुत मारेगा वो बंद करेगा चुपचाप कुछ नहीं करेगा. जा कंप्लेंट कर मेरे को. मेरे कप्तान मलिक यांच्या दादागिरीचा प्रताप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. ये घटना क्या है? कामगारों को इस प्रकार से उनके ऊपर हाथ उठाना ये कौन से सेक्शन के अंतर्गत किया जाता है? नवाब मलिक ही स्पष्टता करेंगे. वो तो इस गवर्नमेंट के स्पोक्स पर्सन है. दरम्यान पालिकेची कुठलीही परवानगी न घेता काम केलं जात होतं. पालिकेचा महसूल बुडत होता. म्हणून हे पाऊल उचलणं भाग पडल्याचं कप्तान मलिकांनी सांगितलंय. तो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर होता. तो महानगरपालिकेला कुठे ना कुठे मोठा धक्का पोचवायचं काम करत होता. पण त्यांच्याकडे एक पण परमिशन नाही होता. ते विदाउट परमिशन लाईन टाकत होते. त्याची दादागिरी थांबवण्यासाठी मला हे पाऊल उचलायला लागलं. भावाच्या प्रतापानंतर कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. कोई भी व्यक्ति हो, चाहे वो नगर सेवक हो, आम नागरिक हो, किसी का रिश्तेदार हो, कानून हाथ में ले तो उस पर कानूनी कार्रवाई होनी चाहिए. बेकायदेशीर कामं होत असतील तर ती कायद्यानं रोखणं शक्य आहे. पण सत्तेच्या नशेत बेधुंद झालेले नेते स्वतःच कायदा हातात घेत मुजोरी करू लागले तर कायदा पुढेच आव्हान ठरतं. त्यामुळे त्यांची मुजोरी मोडून काढत कायद्यानंच अद्दल घडवायला हवी. पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर जाके मारा करके. मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे. विनयकुमार शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. दिल्लीच्या एका कोर्टानं 4ही दोषींचा डेथ वॉरंट आधीच जारी केलेला आहे. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता दोषींना फाशी देण्यात येणार आहे. मेरे लिए बहुत बड़ा दिन है क्योंकि हमने 7 साल से मैं संघर्ष कर रही हूँ, आज के डेट तक कर रही हूँ, तो ये मेरे लिए बहुत बड़ा दिन है. लेकिन सबसे बड़ा दिन 22 तारीख को होगा जब वो चारों फांसी पे लटकेंगे. और उम्मीद करते हैं कि जो भी आगे उनकी रेमडी है ऐसे ही खारिज होगी और उनको 22